सह्याद्री पर्वतरांगांच्या काही उंच शिखरांनी वेढलेले, वन्य निसर्गाच्या काही चमत्कारांनी सजलेले आणि प्राचीन मंदिरे व किल्ल्यांनी भरलेले इगतपुरी सुट्टीच्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे। नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण इगतपुरी जवळील पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। घाटन देवी मंदिर हे मंदिर डोंगरावर असून निसर्गरम्य परिसरात आहे। येथे पर्यटकांची नेहमी खूप गर्दी असते। सह्याद्रीच्या हरिहर, त्रिमक आणि दुर्वर शिखरांच्या पार्श्वभूमीवर वसलेले हे मंदिर भेट देण्यासारखे आहे। घाटांचे रक्षण करणाऱ्या देवतेला समर्पित हे मंदिर एका सुंदर दरीत वसलेले आहे, जे सर्वत्र हिरवळीने वेढलेले आहे। विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणचे आकर्षण अवश्य पहावे। घाटन देवी मंदिर इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे। त्रिंगलवाडी किल्ला सुमारे 10व्या शतकात बांधलेला त्रिंगलवाडी किल्ला कोकणातून नाशिकला जाणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी थळ घाटाजवळ एक टेहळणी बुरुज म्हणून बांधला गेला होता। 1818 मध्ये ब्रिटिशांनी बाले किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी हा किल्ला मराठे आणि मुघलांच्या ताब्यात होता। किल्ल्यावर चढणे कठीण नाही आणि वाटेत येणाऱ्या छोट्या गुहा तुम्ही पाहू शकता। त्रिंगलवाडी किल्ला इगतपुरी पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे। अमृतेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर हे इगतपुरीतील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। सुमारे 1200 वर्ष जुने भगवान शिवाचे मंदिर शिलाहार राजवंशातील राजा झंज याने बांधले होते। सर्वत्र टेकड्यांनी वेढलेले काळ्या आणि लाल दगडांनी बांधलेले हे मंदिर उत्कृष्ट हेमाडपंथी शैलीचे आहे। इगतपुरीपासून सुमारे 59 किलोमीटर अंतरावर असलेल्या रतनवाडी गावात प्रवरा नदीच्या काठावर हे अमृतेश्वर मंदिर स्थित आहे। विपश्यना केंद्र धम्मगिरी हे ध्यान आणि शिक्षणाचे केंद्र आहे। येथे सोनेरी पॅगोडा आहे, जे या ठिकाणची ओळख आहे। धम्मगिरी, ज्याला धम्माची टेकडी म्हणूनही ओळखले जाते, हे जगातील प्रमुख ध्यान केंद्रांपैकी एक आहे। जगभरातील विद्यार्थ्यांना योग आणि ध्यानाचे अभ्यासक्रम देतात। मध्यभागी असलेला मोठा पोकळ पॅगोडा, ज्यामध्ये एकांतात ध्यान करण्यासाठी 400हून अधिक एकाग्री पेशी आहेत, हे ठिकाण सुद्धा बघण्यासारखे आहे। वैतरणा धरण इगतपुरी जवळील सर्वात आकर्षक निसर्ग स्थळांपैकी एक म्हणजे वैतरणा धरण। एक मानवनिर्मित धरण आणि जलाशय आहे, जो गुरुत्वाकर्षण धरण आणि माती भरण्यासाठी वापरला जातो। स्वच्छ सरोवर आणि सह्याद्रीच्या उंच शिखरे आणि हिरवळीने नटलेल्या जंगलांनी वेढलेले वैतरणा धरण भेट देण्यासाठी एक थंड ठिकाण आहे। हे एकांत शांत ठिकाण कॅम्पिंग करण्यासाठी, पिकनिक हॅम्पर पसरवण्यासाठी किंवा कॅमेरा घेऊन लँडस्केप एक्सप्लोर करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे। हे धरण इगतपुरी पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। भातसा नदी खोरे इगतपुरीमध्ये भेट देण्यासारख्या ठिकाणांच्या यादीत भातसा नदीचे खोरे हे एक ठिकाण आहे। हिरव्यागार जंगलाने वेढलेले डोंगर, उतार आणि वर धुके असलेले अखंड निसर्गाचे सर्वोत्तम ठिकाण आहे। दृश्य बिंदूवरून तुम्हाला नजर जाईल तिथपर्यंत टेकड्या आणि दऱ्या दिसतात आणि उतारावरून खाली जाणारी भातसा नदी पावसाळ्यात सर्वात नेत्रदीप बनते आणि धबधबे आकर्षणात भर घालतात। भातसा रिव्हर व्हॅली इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। तर इगतपुरी जवळील पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली, कमेंट मध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।